आहे, जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच. नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेमासृष्टीत सध्या एकच नाव गाजत आहे आणि ते म्हणजे देऊळ बंद 2. आता परीक्षा देवाची. 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाची मोठी चर्चा होती, पण प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करून सर्व अंदाज मोडून टाकले. 11व्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने तब्बल 5,75,00,000 रुपयाची कमाई केली होती. विशेष म्हणजे 10व्या दिवशी 5 कोटी कलेक्शन झाले होते. त्यामुळे एका दिवसात कमाईत 75,00,000 रुपयाची वाढ झाली आहे. 11व्या दिवशी या चित्रपटाचे 215 शो चालले होते आणि जवळपास प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकाचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत 44,66,00,000 रुपयाचे नेट कलेक्शन केले आहे, तर क्रॉस कलेक्शनचा आकडा 52,55,00,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे बजेट 8 ते 10 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे चित्रपटाने आपल्या बजेटच्या अनेक पटीने कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा आणि पटकथा प्रवीण तरडे यांनी केली आहे, तर स्वामी समर्थाच्या भूमिकेत मोहन जोशी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. स्नेहल तरडे यांची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्याचा वेग पाहता देऊळ बंद 2 लवकरच 100 कोटीचा टप्पा पार करू शकतो, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.